तर नमस्कार मित्रांनो, मी आज या विषयावर बोलणार आहे की खूप दिवसापासून माझे फ्रेंड्स वगैरे मला अप्रोच करत होते की तू विंटर आर्कबद्दल बोल किंवा विंटर आर्कबद्दल इन्फॉर्मेशन शेअर कर. तर मला हे सांगायचं माझा रिअलिस्टिक एक्सपिरियन्स की गेल्या 2 वर्षापासून मी करतो आहे वर्कआउट कधीपासून. तर मी तेव्हा विंटर आर्क फॉलो करायचा प्रयत्न केला, बट मला त्याच्या भरोश्यावरती नाही राहायचं आहे. कारण का विंटर आर्कमध्ये जर तुमची तेवढी गेनिंग नाही झाली किंवा आपली प्रोसेस तर स्लो आहे नाही झाली तर तुमचा मोटिवेशन डाऊन होतो. मोटिवेशन टेम्पररी असतो, कन्सिस्टन्सी परमनंट असते. माझी पण सुटली आणि परत माझी जिम सुटली आणि आता मी अशा पोझिशनवरती आलो. तर मग हे सांगायचं आहे की आपला कुणासोबत चॅलेंज नाही आहे किंवा रेस नाही आहे की मला फटकन जायचं आणि मला एवढा चांगला प्रोग्रेसिव्ह बनायचा. तर नाही, आपली प्रोसेस स्लो आहे. इट्स ऑलवेज मी वॉज इज मी. तर आणि आपल्या आईबाबांना पण असं वाटतं की माझा मुलगा थोडा चांगला असावा, थोडासा धडागड असावा. तर त्यांना पण असं वाटतं अरे भलेच 100 लोकांमध्ये तुम्ही नाही चांगले दिसत आहे, पण तुमच्या घरामध्ये तरी तुमच्या मम्मी पप्पाला फील होईल की हा माझा पोरगा कुठेतरी एक सुटेबल आहे. बस हे इनवर्डवरती आपला फोकस असणार आहे. तो आहे डिसिप्लिन. आपल्याला डिसिप्लिनच जायचं आहे. सो मी असा विंटर आर्क फॉलो करतो आहे असं नाही आहे. मी 10 दिवस पहिलाच म्हणून चालू केलं. मुद्दामून 100 दिवसाचा चॅलेंज घेतला की मी कन्सिस्टंट राहील त्याच्यामध्ये. आपली प्रोसेस स्लो आहे, आपल्याला लागेल 3 महिने काय 6 महिने लागतील, बट कन्सिस्टन्सी आणि मेन डिसिप्लिन. सो डिसिप्लिन राहूया आणि आपला रुटीन फॉलो करूया. बस हेच मेन आहे. इथेच मी संपवतो आणि भेटूया उद्या परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि सेम